नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आपली आजची रेसिपी आहे सोयाबीनचा राईस म्हणा किंवा सोयाबीन भात म्हणा, किंवा सोयाबीन पुलाव, तुम्ही काहीही म्हणू शकता. तर आपण इथे 1.5 कप सोयाबीन घेतलेलं आहे. ते गरम पाण्यामध्ये भिजत टाकायचं आहे 15 मिनिटासाठी. आणि 2 कप राईस घेतलेला आहे. राईस स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तोही अर्धा तास आपण बाजूला ठेवून दिलेला आहे. कारण कसं आहे, राईस जर तुम्ही धुवून ठेवलात तर तो छानपैकी फुलतो. त्याच्यानंतर आपण गॅसवर मोठी हंडी ठेवलेली आहे. त्याच्यात 1 मोठा चमचा तेल ओतलेला आहे आणि 2 छोटे चमचे तुपाचे घातलेले आहेत. त्याच्यानंतर घरात जे अख्खे मसाले उपलब्ध असतील ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. छानपैकी परतायचे. त्याच्यानंतर 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तोही मस्तपैकी परतायचा. मग 2 लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत, त्या सुद्धा परतून घ्यायच्या. 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तोही छानपैकी परतून घ्यायचा. 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, तर त्या सुद्धा आपण छानपैकी परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची, तीही परतून घ्यायची. आणि नंतर मग आपण बेसिक मसाले टाकून घेणार आहोत. हळद, धना पावडर, आपल्याला त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घ्यायचा आहे. 15 मिनिटं झाले, त्यावेळेला आपण सोयाबीनमधलं सर्व पाणी जे आहे ते काढून टाकलेलं होतं. छानपैकी त्याला पिळून घेतलेलं आहेत. आणि आता सोयाबीन जे आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचे, मस्तपैकी परतून घ्यायचं. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, हे सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं. आणि आता आपण इथे भाज्या घेतलेल्या आहेत बघा, फ्लावर, सिमला मिर्च, गाजर आणि त्याच्यानंतर बटाटा, हे टाकायचं, परतून घ्यायचं. थोडं कोरडं वाटत असेल तर गरम पाणी घालून घेऊयात त्याच्यामध्ये. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर आपण जो राईस भिजवून ठेवलेला होता तो त्यात घालून घ्यायचा. आणि बघा इथे गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तर पाणी आता किती ठेवायचं, तर त्याचं प्रमाण असं आहे की 1 वाटी तांदूळ असेल तर 1.5 वाटी आपण पाणी घेतो. इथे आपण हंडीमध्ये आपला राईस शिजवून घेतोय, त्यामुळे भाताच्या थोडंसं वर येईल इतकं आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचं. फास्ट गॅस ठेवायचा, सर्व पाणी आटू द्यायचं. आणि मग पाणी आटलं की त्याच्यावर झाकण ठेवायचं. पण आता समजा इथे पाणी जर आपलं कमी पडत असेल आणि भात आपला कच्चा राहिला असेल तर आपण काय करणार आहोत बघा. पुन्हा एकदा मी चेक करते, भात कच्चाच आहे म्हणून थोडंसं त्याला पळी मारून घेते आणि मग त्याच्यात पुन्हा एकदा गरम पाणी घालून घ्यायचं, अगदी थोडंसं. पुन्हा झाकण ठेवलेलं आहे. तर आपला इथे भात जो आहे तो 20 मिनिटामध्ये रेडी होतो. तर बघा आपला हा जो सोयाबीन राईस आहे तो आपला तयार झालेला आहे. आता तुम्ही तो सर्व करू शकता. भात बघा कसं मस्तपैकी फुललेला आहे. तर इथे भात आपण काटे चमच्याच्या साहाय्याने थोडंसं वेगळं करून घ्यायचं, म्हणजे राईस जो आहे तो तुटत नाही. आणि आता सर्व करायचा. लोणचं, पापड, कोशिंबीर, ज्यासोबत तुम्हाला भात खावासा वाटतो त्याच्यासोबत तो खायचा मस्तपैकी. चला तर मग आता थांबते इथे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.